हिम्मत कशी झाली? फसवतोस का? हिम्मत कशी झाली? नाही भाऊ, जाऊ द्या. चल अरे शाण्या. ओ सर. अरे लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? सर, हा बोला. कंप्लेंट नोंदवण्यासाठी इन्स्पेक्टर सरांना भेटायचं होतं. सर तिथे आहेत. लाज नाही वाटत? नाव कसं? नाव? नका म्हणजे? मारू नका म्हणजे? काय रे, माझ्या एरियात येऊन माझ्याच एरियातल्या मुलींची छेड काढतोस तू? लाज नाही वाटत? हे बघ ये शाण्या, या पुढे जर कुठल्याही मुलीला त्रास दिलास तर तुझ्या आयुष्यात कुठल्याही मुलीसमोर उभं राहण्याची लायकी नसेल, लक्षात ठेव. सर, माझी मदत कराल का? सर, एक मुलगा आहे, माझ्या बहिणीला खूप त्रास देतोय. अहो, त्याचं लग्न पण झालंय तरी माझ्या बहिणीच्या मागे लागलाय. आज तर माझ्या बहिणीचा जीव जाणार होता. त्या लफंग्याला तुम्ही अजिबात सोडू नका सर. प्लीज माझी मदत करा. तुझ्यासारखी सुंदर मुलगी जराशी टेन्शन मध्ये असेल तर तिचं सौंदर्य जरा कमी होईल असं तुला नाही वाटत का? वाटत नाही का? स्वाती मॅडम, यांना आत घेऊन या. यांची कंप्लेंट लिहून घ्यायची. परत भेट झालीच की. पण काय झालं? इतकं घाबरायला काय झालं? हे बघ, मी समोर असताना कुठल्याही मुलीला घाबरण्याची काही गरज नाही. कारण सगळ्या सुंदर मुली माझ्या हातात अगदी सेफ असतात. जशी तुझी बहीण आहे माझ्या कंट्रोलमध्ये, बिलकुल सेफ. हे बघ, माझी रेऊ ना खूप इनोसेंट आहे. माझ्या रेऊ बरोबर काय केलं? काय सारखं रेवू 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 लावून ठेवलेस? काय कुकुला बाळ आहे का ते? बघ, तुझी रेवू आता मोठी झाली आहे. मला विचार ना, ती ती परफेक्ट यंग एज मध्ये आता. मला तरी असं वाटतं की फक्त माझ्यासाठीच ती कळी उमलली आहे. नाही, पण तुला बघून मला असं वाटतंय की माझी जरा चूक झाली. तिच्याऐवजी जर तुझ्या प्रेमात पडलं असतो तर जास्त बरं झालं असतं, नाही का? मला माहिती आहे तू स्वतःला खूप स्मार्ट समजतेस. पण हा स्मार्टनेस माझ्या समोर दाखवायची काहीही गरज नाहीये. मी माझ्या तावडीतून तुला असं सहजासहजी सुटू देणार नाहीये. मी
मी तुझ्याच चांगल्यासाठी सांगतोय हा. तुझ्या बहिणीच्या आणि माझ्यामध्ये यायचा प्रयत्न करू नकोस. हे तुझ्यासाठी वाईट असेल आणि तिच्यासाठी. सध्या ती फक्त तीच माझ्या टार्गेटवर आहे. पण तू स्वतःच तुझ्यासाठी खड्डा खणून घेऊ नकोस. काय कुठे चाललीस? तुला तक्रार नोंदवायची होती ना? चल मग चल, ये बस बस ना, कंप्लेंट नोंदव ना, ये बस. सांग ना, कोणती तक्रार नोंदवू? तुझी बहीण एका लग्न झालेल्या हँडसम पुरुषाच्या प्रेमात पडली आहे, त्यांचा संसार मोडू पाहते हे लिहू का? की ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते हे लिहू? सांग ना, कोणती तक्रार नोंदवू? कारण तू कुठलीही तक्रार जरी नोंदवलीस तरी अटक तुझ्या बहिणीलाच होणार. मग आता तूच मला सांग, तुझ्या बहिणीला इथे जेलमध्ये येऊ द्यायचंय की माझ्या मिठीत येऊ द्यायचंय? मी तुला माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाहीये. मग त्यासाठी माझा जीव गेला ना तरी चालेल. जीव तर जाणारच, जीव तर जाणार, पण तुझा नाही, तिचा, तुझ्या बहिणीचा. आणि तसंही तू आधीच बघितलंयस, तुझ्या बहिणीला आणि मला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर तुझी बहीण काय करू शकते ते आठवतंय ना? ही जखम मला कशी झाली हा प्रश्न पडला असेल ना तुला? सांगतो. मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, मी त्याच्यासाठी काही करू शकतो. अगदी जीवही देऊ शकतो माझा. बघायचंय तुला? बूम. तर मग बघितलंस का माझं केवढं रक्त वाहून गेलं ते? पण तुला माहितीये का हे सगळं कोणामुळे झालंय? हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं. नाही, आता तू मला विचारशील का बरं? मी आणि तुझी बहीण आम्ही सुखात जगत होतो, पण तू मध्ये आलीस आणि सगळ्याची वाट लावून टाकलीस. तू जर मध्ये आलीच नसतीस ना तर हे सगळं सुरळीत सुरू राहिलं असतं. आणि तसंही मी जर एखादा टिश्यू पेपर वापरला जरी तरी मी तो असा खिशात जपून ठेवत नाही. त्याचा उपयोग झाला की मी त्याला असा बाजूला फेकून देतो. तसंच तुझ्या बहिणीचाही कंटाळा आला असता मला. जर का मला वाटलं असतं की मला आता ती बास झाली तर मी तिला असंच सोडून दिलं असतं. विक्रांत, आधीच या कोऱ्या नाजूक हातांनी एकदा मी मार खाल्लाय. याच हातांनी जीव घ्यायचाय का माझा? ठीक आहे, ठीक आहे. तुला ह्यापुढे कधीही मला मारावंसं वाटलं की मग तू इथे येत जा, चालेल मला. तसंही तुझा इथे येण्याचा काही फारसा उपयोग नाहीये, कारण तू मला मारूही शकणार नाहीस आणि कंप्लेंटही नोंदवू शकणार नाही. तुझ्या बहिणीला आता माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही, क्योंकि यहाँ पुलिस भी मैं ही हूं और गुंडा भी. निघा आता. माझ्या रेवतीची म्हणजेच तुझ्या रेवूची नीट काळजी घे हा, कारण ती माझी प्रॉपर्टी आहे. आउट रेवू. तुझ्या बहिणीच्या आणि माझ्यामध्ये यायचा प्रयत्न करू नकोस. हे तुझ्यासाठी वाईट असेल आणि तिच्यासाठी.
कोणती तक्रार नोंदवू? तुझी बहीण एका लग्न झालेल्या हँडसम पुरुषाच्या प्रेमात पडली आहे, त्यांचा संसार मोडू पाहतेय, हे लिहू का? की ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, हे लिहू? काय ग झालंय का गसू? अगं जाळतेस ते सूप. काय ग? अगं काल माझ्या रेऊचा हात कापलास, आज सूप जाळतेस. तुझं काय करू मी, मला कळत नाहीये. तुझी अवदसा माझ्या गळ्यात धोंड म्हणून बांधून घेतलीये मीच. ओ वसंत मोहिते, द्या द्या तुमचं मशीन द्या, कानातलं हिला द्या. मावशी आई, आपल्या रेवला विक्रांतचे चुकीचे इंटेन्शन्स लक्षात येत नाहीयेत ग. तिला कसं समजवू तेच कळत नाहीये मला. बघितलं, एवढं मी बोलतेय तरी हिला काय फरक पडतोय? निकाल लावून टाका हिचा. द्या ना ते मशीन, द्या ना तुमचं. कालिंदी प्रेमाने बोलून बघ, सगळं ऐकू जाईल तिला. हो, त्याच्यापेक्षा मी काम करते, ते जास्त सोपं आहे. हो बाजूला. कालिंदी ग, किती बोलतेस ग तिला तू? तुम्हाला ना नेहमी माझंच तोंड दिसतंय. ही ते दगडासारखी उभी ते दिसत नाही तुम्हाला. मी तुम्हाला सांगून ठेवतेय, तिच्या अशा वागण्यामुळे ना ही स्वतःचं आणि आपलं खूप मोठं नुकसान करून घेणार आहे. होय ते ऐका माझं, उजवून टाका तुमच्या मुलीला, नाहीतर आहे ना ही आयुष्यभर अशीच बिन लग्नाची घरात बसून राहील. हिच्यासारखे प्रताप करणारी मुलगी कोण बांधून घेईल गळ्यात तोंड बनवून? कालिंदी ग, कुठला विषय कुठे घेऊन जातेस तू? आणि लीलाच्या लग्नाचं बघायला तिचं करिअर कुठे सुरू झालंय? आणि लीला जर स्वतःच लग्नाला तयार झाली तर? म्हणजे काय काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात आज? घ्या बोलले. तुम्हाला माझा संशय येतोय? हो, तुमच्या मुलीसाठी मी एवढं केलं, या घरासाठी मी एवढं केलं, तरी तुमचा विश्वासच नाहीये माझ्यावर. घे ग बाई, घे ना, घे घे घे. सूप जाळ, हे घर जाळ. हा, तुम्हाला काय वाटेल ते करा. करा काय वाटेल ते करा, काय वाटेल ते. हे बघ लीला, तू ना तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मला माहितीये ना की तू तुझ्या बहिणीसाठी सगळं काही करू शकतेस. मला खात्री आहे की तू तिच्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाहीस. तिच्याकडे लक्ष नको देऊस तू. नाही बाबा, यावेळी आपल्या रेवला त्या भयंकर माणसापासून वाचवणं वाटतं तितकं सोपं नाहीये. तुला बघून मला असं वाटतंय की माझी जरा चूक झाली. तिच्या ऐवजी जर तुझ्या प्रेमात पडलो असतो तर काय झालं बा? बाबा, हो सावंत, मी पोचतोय तिकडे. ठीक आहे, त्यांना बसवून ठेवा. आलोच, 10 मिनिटात पोचतो. तू इथे काय करतोयस? सॉरी, आपण ओळखतो का एकमेकांना?
नाही म्हणजे मी तरी ओळखत नाही हा तुम्हाला. इथे चौकशीसाठी आलोय मी. या एरियातला पोलीस इन्स्पेक्टर आहे. कारण माझ्या एरियातल्या माझ्या माणसांची सेफ्टी ही माझीच जबाबदारी. हॉस्पिटलमधून कॉल आला होता. ते म्हणाले की इथे कुठलं तरी सुसाइड अटेम्प्ट झालाय म्हणे, म्हणून आलोय. आणि इथे येऊन बघतोय तर काय वेगळंच चित्र आहे. तुम्ही तुमच्या बहिणीच्या हातात बांगड्या भरत असताना तिला एवढी मोठी जखम झाली. हो ना, ही ना या सगळ्या लीलाच्या मूर्खपणामुळे झाले. एक काम थोड जम. एक काम धड करता येत नाही. दिसतच आहे ते. अहो पण तुम्हाला कळतंय का तुमच्यामुळे तुमच्या बहिणीला केवढा त्रास झालाय तो, केवढा यातना सहन करते ती. खरंच तिची नस कापली गेली असती तर. मॅडम मला सांगा की बांगड्या भरणं ही किती साधी सिंपल प्रोसेस आहे की नाही. हा तेच तर. आता एवढ्या मोठ्या मुलीला ते सुद्धा जमायला नको. थांबा मी दाखवतो तुम्हाला. आता नीट बघा. हे बघा, हा हात असा अलगदपणे हातात घ्यायचा आणि ही बांगडी नाजूकपणे आतमध्ये भरायची. कालिंदी हे काय पोलिसांचं काहीतरी काम असेल. अशी. हे बघा, इतकं सोपं आहे. तेच तर. इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या हाताला जखम झाली आहे ना? काय झालं? अहो ते गुंडांच्या मागे पळणं, चोरांना पकडणं हे सगळं इतकं सोपं नसतं. आणि काय आम्हा पोलिसांना ह्या अशा किरकोळ जखमा होतच असतात. मला वाटतं तुम्हाला ते कळलंय की सुसाईड केस नाहीये. चौकशी झाली असेल तर निघालात तरी चालेल. अगं म्हणजे त्यांना बाकी भरपूर कामं असतील ना. अजून किती जणांच्या हातात बांगड्या, आय मीन बेड्या ठोकायच्या असतील ना तुम्हाला. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे घरी आलात, आम्हाला एवढी मदत केली. खरंच तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाहीये. ठीक आहे, येतो मी. आणि तसंही आता इथे वरचे वर येणं होतच राहील. का? नाही म्हणजे केस संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर येणं होत राहील. हा. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काही माहिती हवी असेल तर या ना. त्याची काय गरज आहे? म्हणजे काही लागलं तर आम्हाला सांगा ना, आम्ही येतो पोलीस स्टेशनला. ठीक आहे. काळजी घ्या तुम्ही. येतो.
हो